खंडातील प्रभू रामचंद्रजी त्या ठिकाणी तारेला समजून सांगू लागलेले की तारे जगताकडे पाहत असताना आत्मस्वरूपानं बघावं, पत्नी म्हणून स्वीकार कर हे जरी नातं सांगितलं असलं तरी प्रभू त्या ठिकाणी म्हणतायत की देहाकडे बघत असताना कसं बघावं. कारण देहावरचा जर विचार केला तरी देह पंचमहाभूताचा आहे, पण प्रत्येकाच्या देहाच्या ठिकाणी आत्मा आहे, आत्मी नाही. स्त्री जरी असली तरी त्याच्यामध्ये देखील आत्मा आहे. आत्मी असा शब्द आहे का? नाही का? रामच आहे, रामी नाही. आत्मस्वरूप जगताच्या ठिकाणी पाहावं आणि अंतःकरणामध्ये वैराग्य असावं. कारण पत्नी म्हणून जरी स्वीकार केला तरी वैराग्य त्या ठिकाणी असणारं दाखवलेलं आहे. कुठल्याही प्रकारचा असणारा विषयाचा त्याग करावा, विषय इथं नाही, फक्त भक्ती आहे. पती म्हणून स्वीकार करायचा आहे परंतु विषयाचा भोग नाही, नाही त्या ठिकाणी फक्त स्वीकार करायचा आहे. कारण याच्या अगोदरच विषय होऊन गेला. तारेला त्या ठिकाणी प्रभू रामचंद्रजीला मारता येत नव्हतं. प्रभूजीला त्या ठिकाणी तिला पूर्णपणे ठेवायचंच होतं आणि नंतर त्या ठिकाणी तिचं पालन पोषण करायचं होतं म्हणून आज्ञा आहेत. आता सगळा विषय त्या ठिकाणी असणारा पूर्ण सांगणं योग्य नाही, कारण किष्किंधेचा आता हा राजा आहे. किष्किंधेचा राजा त्या ठिकाणी असणारं तुम्ही व्हावं आणि जे युवराज पद आहे ते अंगद नावाचे असणारा त्या ठिकाणी जो वालीचा मुलगा आहे त्याला त्या ठिकाणी असणारं दिलेलं आहे. आणि ही आज्ञा प्रभू रामचंद्रजीच्या आज्ञेचं पालन त्या ठिकाणी केलं. कारण प्रभूनं आतापर्यंत ज्याचा उद्धार करायचा झाला त्याचा उद्धार कुठल्या ना कुठल्या स्वरूपानं केलेला आहे का? कुठल्या प्रकारचा असणारा ज्याच्याकडून जे कर्म करून घ्यायचं त्या कर्मातून प्रभू रामचंद्रजींनी त्या ठिकाणी उद्धार त्या ठिकाणी करून घेतलेला आहे. भावार्थ रामायणामध्येच विषय आई रावण आणि मही रावण याचा अंत प्रभू रामचंद्रजीच्यानं होत नव्हता, परंतु त्या ठिकाणी त्यांचा घात करण्यासाठी त्याची जी पत्नी आहे त्याचं पातिव्रत्याचा भंग त्या ठिकाणी प्रभूंनी केला. कुठल्या प्रकारचा मागं पुढं बघितलं नाही, ते असणारं पुढं पूर्वी अशा प्रकारचा त्या ठिकाणी शब्द दिला. तसंच तारेला देखील असणारी आज्ञा दिली, अंगदाला आज्ञा दिली आणि राज्य कारभार तिथं चालू. ऐसे बोलता श्री रामचंद्र अवघी केला जय जयकार, संतोषले वानर बार आणि सुरवर समस्त. ग्रंथकर्ते नाथांनी सांगितलं प्रभू रामचंद्रजीची ज्यावेळेस आज्ञा मिळाली, आज्ञा मिळाल्याबरोबर सर्व जणांनी त्या ठिकाणी जय जयकार केला आहे का नाही? कोणता जय जयकार केला? प्रभू रामचंद्र जय जयकार केला. आनंद झाला सर्वांना, नर नारी सर्वांना आनंद झाला. आणि राज्यकार इथून पुढचा राजा सुग्रीव त्या ठिकाणी करेल ही असणारी त्या ठिकाणी गर्जना झाली. हा आनंद देवांना देखील तिथं झाला. हा महोत्सव किष्किंधेत वानर मिळून या समस्त ऋषी आलेल्या संख्यात अभिषेकार्थ सुग्रीवा. राजा सुग्रीवाला अभिषेक करण्यासाठी सर्व ऋषी मंडळींना एकत्रित केलं. राजा सुग्रीवाला मुख्य असणाऱ्या राजाच्या सिंहासनावर त्या ठिकाणी विराजमान केलं. सर्वांनी असणारा तो उपक्रम राम विरहित वर का, राम तिथं नाही, राम पंपा सरोवराच्या ठिकाणी आरण्यामध्येच आहे आणि तिथं लक्ष्मणजी आणि असणाऱ्या या ठिकाणी इतरत्र असणारे जे सर्व मंडळी आहे ते सर्व मंडळीच्या देखत प्रभू रामचंद्रजीचा राज्याभिषेक त्या ठिकाणी झाला. सनक व्याघ्र चर्म समग्र वराह दृष्ट कूर्म चक्र सप्त समुद्रीचे निरालेले क्षीर सुरभीचे. सर्व साहित्य राज्याभिषेकाला लागणारं जे असणारं साहित्य ते साहित्य त्या ठिकाणी असणारं गोळा करण्यात आलेले. वाघाची कातडी, हरणीची कातडी, नंतर त्या ठिकाणी सप्त समुद्राचं पाणी, जे असणारी पृथ्वी उतारावर जिथली तिथली पवित्र असणारं त्या ठिकाणी माती, ती माती त्या ठिकाणी तिथं आणण्यात आली आणि क्षीरसागराचं देखील पाणी तिथं आणलं आणि राजा सुग्रीवाचा राज्याभिषेक तिथं झाला. सप्तमृतिका तीर्थोदके स्थळजे जळजे कमळे अनेके सुमने चंदन्याती चोखे क्षीरोदके मणिरत्ने. सर्व असणारे रत्न तिथं आणलेले आहेत. सप्त असणाऱ्या त्या ठिकाणी समुद्राचं पाणी आणलं. 7 असणाऱ्या प्रकारच्या माती असणारी एकत्रित तिथं करण्यात आलेली आहे. सर्व असणारी कमळं आणली, फुलाची असणाऱ्या सर्व जातीचे फुलं त्या ठिकाणी तिथं आणले आणि राज्याचा अभिषेक त्या ठिकाणी संपन्न झाला. चूत पल्लव पद्म पल्लव अशोक पल्लवाती लवलव नगर श्रृंगारिले सर्वाती अपूर्व हनुमंते. हनुमंतरायांनी हे सर्व कार्य केलंय बरं काय का नाही? रामकार्य आणि रामकार्यामध्ये ज्याचा उल्हास आहे अशाच व्यक्तीकडे ते कार्य गेलं. प्रभू रामचंद्रजीचे भक्त असणारे हनुमंतराया यांनी असणारी किष्किंधा नावाची नगरी सर्व असणारी त्या ठिकाणी सजवलेली आहे. कुठल्याही प्रकारची तिथं कमतरता होऊ दिली नाही.
मुकुट कुंडले अलंकार श्वेत छत्र युग्म चामर सदा फळी औदुंबर पीठ पवित्र अभिषेका. तरी सुंदर अशा प्रकारचं असणारं त्या ठिकाणी राजसिंहासन त्या ठिकाणी सजवण्यात आलेलं आहे. राजाचा मुकुट असणारा त्या ठिकाणी सजवला. सगळे असणारी त्या ठिकाणी कथा स्वरूपामध्ये असणारे प्रभू रामचंद्र भावार्थ रामायणामध्ये, कारण कथेला असणारे सगळंच महत्व आहे. अलंकाराला महत्व आहे, कार्य करणाराला महत्व आहे, कारण राम आज्ञेचं पालन करणाराला प्रत्येकाला त्या ठिकाणी असणारं महत्व आहे. असं कार्य त्या ठिकाणी घडू लागलं. शतकुंभ रजत कुंभाल सालंकारी श्वेत वृषभ रत्नी पूर्ण रत्न कुंभ हरी वल्लभ अभिषेक. तरी असं या ठिकाणी सर्व असणारे कुंभ त्या ठिकाणी तिथं निर्माण केलेले आहेत. राज्याभिषेक करत असताना जे काही साहित्य लागतं ते सर्व साहित्य त्या ठिकाणी असणारे तिथं 100 प्रकारचे कुंभ असणारे आणलेले आहेत. सर्व अलंकार तिथं आणलेले आहेत. सर्व असणाऱ्या लागणाऱ्या जे असणाऱ्या वनस्पती त्या सर्व वनस्पती त्या ठिकाणी घेऊन आलेले. होम करोनी प्रसादन सेवेच केले द्विज पूजन तिलाचे धेनु विविध दान अभिषिंचन सुग्रीवा. तरी असं या ठिकाणी सर्व असणारा यज्ञ तिथं असणारा निर्माण केलेला आहे. राज्य सिंहासनावर आरूढ करत असताना यज्ञ व्हावा या असणाऱ्या अनुषंगानं त्या ठिकाणी यज्ञ असणारा निर्माण केला. नंतर त्या ठिकाणी असणारा अभिषेक असणारा पूर्ण झालेला आहे. राजा सुग्रीवावर त्या ठिकाणी छत्र धरण्यात आलं, अशी त्या ठिकाणची कथा आहे. जैसी उमानी रमा तैसी शोभे तारा रुमा अंगदाची कांता क्षमा महामहिमाभिषेकी. सुंदर अशा प्रकारचं असणारं ग्रंथकर्ते नाथांनी सांगितलंय. उमा आणि रमा, पार्वती माता आणि आईसाहेब असणारे त्या ठिकाणी लक्ष्मी माता, हे दोघं जसे आपल्या आपल्या पतीसोबत त्या ठिकाणी शोभून दिसतात, तद्वत तारा आणि रुमा या दोघी त्या ठिकाणी शोभायमान दिसू लागलेले आहेत. सुवासिक शीतळ गंगोदक सुमनोदके कुशोदक श्रीराम चरणोदक अभिषेक वेद धोबी. सुवासिक अशा प्रकारचं शीतळ अशा प्रकारचं जळ आणलं. सर्व असणाऱ्या पाण्याने त्या ठिकाणी स्नान घालण्यात आणलं. त्याच्यामध्ये सगळ्यात असणारं त्या ठिकाणी वेदाला देखील वंदनीय असणारं प्रभू रामचंद्रजीचं चरण तीर्थ असणारं राज्याभिषेकासाठी असणारं तिथं मागून घेतलं आणि सर्व असणारं कार्य त्या ठिकाणी तिथं पार पाडलं. वस्त्रे अलंकार धनधान्य तुझा दिदले भोजन अंगदा युवराज देवन सुख संपन्न सुग्रीव. सर्वांना वस्त्रदान त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत. अलंकार त्या ठिकाणी दान करण्यात आलेले आहेत. ब्राह्मणांना असणारं भोजन त्या ठिकाणी देण्यात आलं. साधू संतांना त्या ठिकाणी भोजन देण्यात आलेलं आहे. कारण कुठल्या तरी प्रकारचा परोपकार झाल्याशिवाय कार्य त्या ठिकाणी पार पडत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबाला सांगतात, तुम्हाला नाही चांगल्या चांगल्या गोष्टी देऊ वाटल्या, जे तुम्हाला आवडत नाही त्या तरी द्या, आहे का नाही? कारण नका घालू दूध जयामध्ये सार, ताकाचे तरी उपकार करा, आहे का नाही? नेदा तरी येवो नका देऊ अन्न, फुकाचे जीवन तरी पाजा. तुका म्हणे मज सगुणाची चाट, पूर्वा कोणी कोड दुर्बळाचे. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, जे असणारं तुम्हाला आसार वाटतं ते तरी उपकारासाठी त्या ठिकाणी वापरा. तसं अन्नदान त्या ठिकाणी करण्यात आलं. सर्व असणारं त्या ठिकाणी पूर्णपणे कार्य पूर्ण असणाऱ्या ठिकाणी राज्याभिषेकाचा हनुमंताने करून घेतलं. विधियुक्त वेद मंत्राभिषेकी तिरुशीश्वर अभिषेक वयाले वानर थोर थोर ते ऐका. विधियुक्त अशा प्रकारचा राजा असणाऱ्या सुग्रीवाचा असणारा अभिषेक त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. सर्व ऋषीमंडळी तिथं असणारे आलेले होते. लहान थोर सर्वांना त्या ठिकाणी बोलवलं. कोणाचाही त्या ठिकाणी अवमान केला नाही. मोठं कार्य असल्याच्या नंतर कोणाचाही अवमान होऊ नये याची दक्षता मोठ्याने घेतली पाहिजे, आहे का नाही? कारण त्या ठिकाणी अवमान झाला की ते कार्य सिद्धीला जात नाही. म्हणून सर्वांना त्या ठिकाणी समसमान अशा प्रकारचा भाव ठेवला आणि सर्व असणारं कार्य पूर्ण केलेलं आहे. गज गवाक्षे गवय शरब गंध मादन उभय मैद द्विद निळ पाय आले लवलाय अभिषेका. आता तिथं मोठे मोठे आलेले होते. गंध असणारे त्या ठिकाणी मादन गवाक्षे अशा प्रकारचे शर गंध मादन असे नावाचे ऋषी सर्व ऋषी मंडळींना तिथं असणारं त्या ठिकाणी आणलं. नीळ आणला होता. जे वानरामध्ये देखील श्रेष्ठ श्रेष्ठ अशा प्रकारच्या विभूती होत्या त्यांना देखील तिथं असणारं बोलवलेलं आहे. नळ सुसेन जामवंत सबळ आणि वानर बहुत प्रबळ सुग्रीव अभिषेका वयास कळाले तात्काळ वानर. तरी असं नळ आहे, सुषेण आहे, जामवंत आहे, वानर असणारे सर्व मंडळी तिथं. राजा तो असणारा सुग्रीव आहे. त्या सुग्रीवाचा अभिषेक करण्यासाठी सुषेण नावाचा वैद्य सध्या होता बरं का. सुषेण असणारा पूर्वीपासूनच वैद्य होता काही तिथं, आहे का नाही?
पण वैद्याला मोठी किंमत आहे बरं का, पण आजच्या वैद्याला नाही. पूर्वीच असणारं एक सुभाषित लिहिलेलं आहे, वैद्याला किंमत होती, पण कोणत्या वैद्याला नाही तर वैद्याला एक उपमास दिली बघा. वैद्यराज म्हणजे एक यमाचा भाऊच सांगितलेला आहे, सुभाषित आहे. वैद्यराज नमस्तुभ्यम यमराज सुहोदरम यमस्य हरती प्राण वैद्य प्राणान धनानीच. पण त्या सुभाषितकारानं वैद्याला नमस्कार केला, हे वैद्य राजा माझा तुला नमस्कार आहे, तुम्ही यमाचे भाऊ आहात. यम तरी बरा फक्त प्राण नेतो, आणि वैद्य त्याचं धनही नेतात आणि प्राणही घेऊन जातात. असा असणारा सुषेण नाही, सर्व असणारी जाण ज्याला आहे असा तो सुषेण देखील तिथं बोलवलेला आहे. असं असणारं कार्य आता लांबवावं कसं म्हणून आता, कारण कथा स्वरूप असणारी कथा लागली, तिथं लांबवायचं होतं, तिथं काही बसता आलं नाही. पण योग्य अशा प्रकारचं असणारं त्या ठिकाणी पूर्णपणे कथा भाग त्या ठिकाणी असणारं चालू आहे. सगळेजण आले आणि त्या ठिकाणी पूर्ण राज्याभिषेकाचा सोहळा तिथं संपन्न झाला. अभिषेकी ती सुग्रीवासी येऊन राज्य अंगदासी पूजा करून दोघासी आती उल्हासी तापिले. तरी असं या ठिकाणी राजा सुग्रीवाला त्या ठिकाणी अभिषेक राज्य पदाचा झाला, अंगदाला त्या ठिकाणी युवराज पदाचा त्या ठिकाणी अभिषेक करण्यात आलेला आहे. दोघांकडे 2 पद त्या ठिकाणी असणारी दिले आणि तो राज्याभिषेकाचा सोहळा त्या ठिकाणी मोठ्या उल्हासामध्ये असणारा पूर्णपणे पार पाडला. अंगदा युवराजे दिदले वानरी सुग्रीवास मानिले आवगे मनती भले केले स्थापिले सुग्रीवा श्रीरामे. अंगदाला त्या ठिकाणी युवराज पद दिलं, सुग्रीवाला राजा त्या ठिकाणी केलं. याचा आनंद सर्व प्रजेला झालेला आहे. सर्व प्रजा त्या ठिकाणी म्हणू लागली बरं झालं बरं का, आतापर्यंत ही असणारा राजा योग्य होता आणि इथून पुढे देखील असणारा राजा योग्य अशा प्रकारचा त्या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेला आहे. अशा प्रकारचा विचार त्या ठिकाणी मांडला, सर्वजण आनंदी आनंद त्या ठिकाणी झालेला आहे. सुंदर अशा प्रकारचा कथा